तर आजचा व्हिडिओ ना खूप खास असणार आहे आणि सगळ्या गृहिणींसाठी असणार आहे। तर आज ना मी तुम्हाला मस्त घरच्या घरी तुरीची डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि भरपूर अशा टिप्स सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर इथे मी पांढऱ्या 10 किलो तुरी घेतलेल्या आहेत आणि याला फक्त मी चाळून घेतले, त्याला निवडून वगैरे काहीच घेतलं नाही। आणि बाहेर बघू शकताय तुम्ही कडक ऊन पडलेलं आहे आणि तुरी भिजवण्यासाठी ना आपल्याला थोडंसं कोमट पाणी हवं असतं। तर सकाळी 8 वाजता टाकीमध्ये मी पाणी भरून ठेवलं होतं आणि आता जवळपास 1 वाजत आलेला आहे। तर पाणी चांगलं आपलं कोमट झालेलं आहे। तर ह्याच कोमट पाण्यामध्ये आपल्याला त्या तुरी टाकून द्यायच्या आहेत आणि उन्हालाच ही टाकी ठेवायची आहे आपल्याला। त्या अगोदर ना माझ्या मागच्या वर्षी ज्या तुरी आहेत त्या सुद्धा मला भिजत घालायच्या होत्या आणि असं वेगळं भिजत घालण्याचं काहीच कारण नाहीये। ह्या फक्त थोड्याशा बारीक आहेत आणि त्या थोड्याशा जाडसर आहेत आणि एकसारखी डाळ व्हायला पाहिजे, म्हणून ह्या तुरी मी त्यामध्ये मिक्स केलेल्या नाहीयेत, त्यामुळे वेगळ्या भिजू घालतीये। तर ह्या पातेल्यात मी घेतलेल्या आहेत आणि ती जी टाकी आहे त्या टाकीमध्ये सुद्धा मी तुरी भिजत ठेवलेल्या आहेत। तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर थोडासा म्हणजे कचरा वगैरे असतो, थोडासा पाणी टाकल्याच्या नंतर तो असा बाहेर येतो, तर त्याला आपण काढून घेऊ शकतो नंतर। आणि पाणी इतपत घ्यायचं असतं की तुरी चांगल्या भिजून पाणी भरपूर असं वरती राहिलं पाहिजे। तर आता ह्याच पाण्यामधून मी थोडंसं जे पाणी आहे तर ते काढून घेणार आहे पातेल्यामध्ये आणि हे जे टाकी आहे आणि पातेलं ते तसंच ठेवणार आहे। आता ह्या तुरी ज्या आहेत त्या थोड्याशा मी काढून ठेवल्यात, कधीतरी आपण नाश्ता वगैरे बनवतो आणि भरपूर असा छान हेल्दी नाश्ता ह्या तुरींपासून आपल्याला बनवता येतो। माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये मी बऱ्याच वेळा बनवलेला आहे बघा। तर असं थोडीशी मेहनत आहे डाळ बनवताना, पण जेव्हा फायनल रिझल्ट येतो ना तेव्हा आपल्याला छान वाटतं आणि एकदम अर्ध्या किमतीमध्ये मार्केटपेक्षा आपली घरच्या घरी डाळ बनून जाते। अर्धे पैसे आपण वाचवू शकतो आणि वर्षभर आपल्याला दुकानात जायची सुद्धा गरज पडत नाही, फक्त थोडीशी मेहनत करावी लागते। तर आता बऱ्यापैकी पाणी मी काढून घेतले आणि तेवढं पाणी जे आहे ते आता पुरेसं आहे। तुरी भिजून बरंचसं पाणी वरती राहिलेलं आहे। तर याला मध्ये मध्ये जाऊन आपल्याला चेक करायचं असतं, जेवढ्या तुरी ज्या भिजलेल्या आहेत त्याच आपल्याला काढून घ्यायच्या असतात। तर आता बघू शकताय सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत। तर ज्या मी तुरी काढलेल्या आहेत आता ते लास्टची टोपली आहे, अगोदर मला शूट करता नाही आलं। तर जेवढ्या तुरी भिजलेल्या असतात तेवढ्याच मी ह्या टोपलीमध्ये काढून काढून घेतलेल्या आहेत आणि पोत्यामध्ये भरून ठेवल्यात। तर आता लास्टचं जे आहे ते व्यवस्थित भिजल्या जात नाही, ज्या बारीक तुरी असतात ना त्या बुडाला जाऊन बसतात। तर त्या थोड्याशा राहतात तरी पण काही हरकत नाही, जेव्हा आपण त्या पोत्यामध्ये रात्रभरासाठी भरून ठेवतो ना तेव्हा त्यासुद्धा चांगल्या भिजल्या जातात। तर आता ह्या ज्या काढलेल्या तुरी आहेत त्या आपल्याला एका पोत्यामध्ये भरून ठेवायच्या असतात आणि पोतं बाहेरच ठेवायचं। गरमीचं वातावरण आहे त्यामुळे आपण ते घरामध्ये नाही ठेवायचं, नाहीतर त्याला कोंब येऊन जातील नंतर। तर आता ह्या पातेल्यातल्या तुरीसुद्धा मी या छोट्याशा पिशवीमध्ये घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला थोडक्यात दाखवते की त्या कशा भिजलेल्या आहेत। तर बघू शकताय तुम्ही अशा मस्त भिजलेल्या आहेत आणि आता याला बांधून ठेवूया आपण। आणि मी जसं सांगितलं की तुम्हाला ते बाहेरच ठेवायचं असतं हवेला, घरात ठेवल्याच्या नंतर कोंब येऊन जातात। तर असं बांधून ठेवायचं आणि पोत्यामध्ये सुद्धा सगळ्या तुरी भरून पोतही आपल्याला असंच बांधून ठेवायचं असतं रात्रभरासाठी। आणि रात्रभरासाठी ठेवून सकाळी उठलं की ह्या ज्या तुरी असतात त्या आपण उन्हाला वाळवून घ्यायच्या। तर बऱ्यापैकी छान भिजलेल्या आहेत ह्या सुद्धा माझ्या तुरी, बघू शकताय तुम्ही एकदम छान। तर अशा भिजल्यानंतर ना डाळीवरती एकही टरफल राहत नाही, एकदम मार्केटसारखी डाळ जी आहे ना ती आपली बनून रेडी होते बरं का। तर आता मी ह्या पोत्यामध्ये टाकून घेतीये। काम थोडंसं कठीणच आहे आणि किचकट पण आहे थोडंसं, पण मेहनत केल्याशिवाय तर आपल्याला काहीच मिळत नसतं। आणि मला ह्या वर्षातून एकदा करायला गोष्टी छान वाटतात बघा, कारण आपल्याला एकदाच वर्षभरातून हे करायचं असतं, त्यानंतर याला काही मेहनत घ्यायची नसते आणि घरामध्ये आपली डाळसुद्धा घरच्या घरी बनून रेडी होते। तर याला आता मी बांधून ठेवतीये आणि याच्यावर ना काहीतरी एखादं वजन ठेवायचं, म्हणजे आता याला आपण बाहेर ठेवतो तर मग काही किडा मुंगी काही जायला नको त्यामध्ये, म्हणून असं बांधून ठेवून त्याच्यावरती ना थोडंसं वजन ठेवायचं।
आणि आता जे कोणी माझे गावाकडून व्हिडिओ बघत असतील त्यांना तर सगळी प्रोसेस माहीतच असते, त्यामुळे त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही. पण जे थोडंसं तालुका प्लेसला किंवा असं शहरी भागामध्ये राहतात त्यांना माहिती नसतं, त्यामुळे त्यांच्यासाठी खास म्हटलं की आपण शेअर करूया. तर असं जर जेव्हा आपण करतो ना, तर तेव्हा आपल्याला म्हणजे पैसेही आपले वाचतात, त्यामध्ये भरपूर पैसे वाचतात. मार्केटमधलं जर डाळीचं रेट बघितलं तुम्ही, तर आता जवळपास ₹200 किलो डाळ आहे तुरीची, आणि घरच्या घरी आपण ती एकदम अर्ध्या किमतीपेक्षाही कमी रेटमध्ये तिला बनवू शकतो बघा. तर जेव्हा शेतकऱ्याच्या तुरी येतात, तेव्हा शेतकऱ्याच्या तुरींना एवढा जास्त काही भाव नसतो. तर आपण त्या कमी किमतीमध्ये घेऊन असं घरच्या घरी बनवू शकतो. आता ह्या आपल्याला वाळत घालाव्या लागतात सकाळी-सकाळी. त्या रात्रभर मी भिजवून ठेवलेल्या होत्या. आता मस्त वाळू घातलेल्या आहेत. तर याला 2 दिवस ऊन द्यायचं आणि 1 दिवस याला फुल डे ऊन द्यायचं असतं, आणि दुसऱ्या दिवशी मात्र ह्या दुपारपर्यंतच काढून घ्यायच्या असतात. नाहीतर मग त्या एकदम कडक होऊन जातात. तसं व्हायला नको. म्हणून याला 1-1.5 दिवस असं ऊन द्यायचं आणि 2 दिवस नंतर एका पिशवीमध्ये भरून त्याला ठेवायचं असतं. तर तुरी आपल्या चांगल्या वाळलेल्या आहेत, म्हणजे मी 1.5 दिवस त्याला वाळवून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये काही काडी कचरा किंवा ज्या बारीक खराब तुरी असतात, तर त्या आपल्याला अशा चांगल्या निवडून घ्यायच्या असतात, आणि नंतर एका पिशवीमध्ये याला भरून ठेवायचं. 2 दिवस तशाच दाबून ठेवायच्या. डायरेक्ट गिरणीवरती याला दळायला घेऊन जायचं नाही. नाहीतर आपली डाळ जी आहे ना, ती चुरा-चुरा झाल्यासारखी होते. एकदम कडक जेव्हा उन्हामध्ये आपण तुरी वाळू घालतो ना, तेव्हा. तर आता सगळ्या ज्या तुरी आहेत ना, त्या मी निवडत बसलेली आहे. आणि निवडून झालं की 2 दिवसानंतर आपल्याला याची डाळ आहे ती बनवून आणायची आहे. तर याच्यामधलं एक-एक कचरा काडी मी काढून घेते आहे, कारण नंतर आपल्याला जास्त त्रास होत नाही या गोष्टीचा. आणि ज्याच्याकडे जर तुरीचा चाळायची जी चाळणी असते ती असेल तर एकदम बेटरच, कारण त्याला हे सगळं करायची गरज पडत नाही. जे कचरा वगैरे असतं किंवा ज्या बारीक तुरी असतात, खराब असतात, तर त्या निघून जातात त्या चाळणीमधून. आणि आता डायरेक्ट मी 2 दिवसानंतर गिरणीमध्ये आणलेल्या आहेत. आणि अशी एखादी छोटीशी गिरणी असते, तर त्या गिरणीमध्ये आपण अशी डाळ बनवून आणू शकतो. तर मी चेक करत होते या ठिकाणी की आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित बनती आहे का, किंवा तुरी वगैरे त्याच्यामध्ये राहतात का. पण त्या गिरणीवाल्यांना पण त्या सगळ्या सेटिंग माहीत असतात, त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थितच करून देतात. जशी तूर असेल, बारीक असेल, जाड असेल, तसं त्यांच्याकडे सेटिंग असतात. त्यामुळे आपल्याला जास्त काहीच काळजी करायची गरज नसते. तर बघू शकता एकदम छान अशी आपली डाळ जी आहे ती तयार झालेली आहे, आणि त्याच्यावरचे टरफल जे आहेत ते एकही राहिलेलं नाही आहे. आणि माझा जो मागच्या वर्षीचा तुम्हाला मागच्या वर्षीचं नाही म्हणता येणार, 2-3 वर्ष अगोदरचा, जेव्हा आम्ही आमच्या शेतामध्ये तूर लावली होती, आणि तेव्हा मला खरंच माहिती नव्हतं की डाळ कशी बनवतात किंवा भिजवतात, किंवा म्हणजे असं कोणाला विचारलं पण नव्हतं. तेव्हा आम्ही पुण्याला राहायचो, आणि तिकडेच आम्ही डाळ बनवली होती. तर डायरेक्ट मी तुरी धुतल्या, निवडल्या आणि डायरेक्ट गिरणीमध्ये नेल्या. तर त्याच्यावरचे जे टरफल आहेत ना, ते निघलेलेच नव्हते. ते जशाला तसे राहिले होते, आणि डाळ पण एवढी व्यवस्थित आलेली नव्हती. ते भिजवलं वगैरे नव्हतं मी. पण आत्ता नंतर मला माहिती झालं की त्या तुरी ज्या आहेत त्या भिजवून त्याची डाळ बनवायची असते. तर खूप छान बनते. तेव्हापासून मी अशाच पद्धतीनं दरवर्षी बनवते. तर मी बऱ्याच वेळा चेक केली, आणि पहिली जी डाळ आहे ती आपली बनवून झाली, आणि जी 2-2.5 किलो राहिली होती ती सुद्धा त्या काकांनी व्यवस्थित बनवून दिलेली आहे मला. बघू शकताय तुम्ही. खूप छान. आणि याला म्हणजे बनवून आणायला जास्त म्हणजे जास्त त्याचं रेट वगैरे पण नसतं. खूप कमी किमतीमध्ये आपल्याला ही डाळ एकदम ₹2-3 किलोनी बनवून मिळते. आणि फायनली आता आम्ही आमची डाळ बनवून आणलेली आहे, आणि अंधार पण भरपूर झाला आहे. आता याचं जे काम आहे चाळा चुळायचं, तर ते मी उद्या करणार आहे. आणि त्यासोबतच आम्ही दळणसुद्धा नेलं होतं, म्हणजे एकात एक जे आहेत ते आमचे दोन्हीही कामं झालेले आहेत. तर सिधूला बघा काय झालंय, आम्ही घरामध्ये येताना एक मांजर आली
आणि सिद्धूच्या दोन्ही पाया जळून गेली. तो खूप जास्त घाबरलाय. आणि आता ना आपल्याला ही जी बनलेली डाळ आहे ती बघू शकताय कशी दिसते सध्याला. त्याच्यावरती जे टर्फल वगैरे आहेत ना ते तसेच येतात. तर त्याला आपल्याला व्यवस्थित म्हणजे चाळून चुळून त्याला नीटनेटकं करायचं असतं. तर बघा मी इथं बाहेर बसून केले. आता बऱ्यापैकी केलेलं आहे, पूर्ण झालेलं नाही आहे ते. तर एवढे टर्फल निघलेले आहेत त्याचे. तर आता आपल्याकडे काही गुरं जनावरं नाही आहेत, नाही तर ते त्यांना खायला उपयोगी पडतात. तर अशा पद्धतीनं डाळ झालेली आहे. आता याच्यामधली ना आपल्याला एखादं जे टर्फल आहे किंवा एखादी जी बारीक तूर आहे ना, तर ती आपल्याला काढून घ्यायची असते. आणि मग फायनल आपली मार्केटसारखी जी डाळ आहे ती बनून रेडी होते. आणि माझा अवतार बघू शकताय तुम्ही कसा झालाय. एकदम बेकार आणि किचकट कामं आहे. जसं की मी म्हटलं होतं तुम्हाला, खूप किचकट कामं आहे ते. पण ते करावेच लागतात आपल्याला. आणि बाहेरचं वातावरण बघू शकताय तुम्ही यावेळीचं खूप छान झालेलं आहे. आणि सिद्धू व्हिडिओ शूट करत होता माझा. तर आता दुसऱ्या दिवशी ना मी डाळ जी आहे ती वाळत घातलेली आहे उन्हाला. हिला चांगलं आपल्याला ऊन द्यायचं असतं कडक, आणि नंतर ती स्टोअर करून ठेवायची असते. तर यामध्ये तुम्हाला कुठलंही केमिकल टाकायची कधीच गरज पडणार नाही आणि कुठला किडासुद्धा त्यामध्ये होत नाही. तर आमच्या अहो दुपारी जेवायला आले होते घरी, तर त्यांनाच म्हटलं मी थोडासा हात घ्या, कारण बाहेर निघायला हिंमतसुद्धा होत नव्हती, एवढं जास्त ऊन पडलेलं होतं. तर मग त्यांनीच डाळीवरून मस्त हात घेतला आणि आता हिला चांगलं आपल्याला कडक वाळवून घ्यायचं आणि नंतर एखाद्या डब्यात किंवा कशातही आपण हिला स्टोअर करून ठेवू शकतो. तर आता थोडेसे कांदे वगैरे मी गावाकडून आणले होते, ते सुद्धा मी वाळत घातले. तिकडे लसूणसुद्धा बांधून ठेवला आहे. म्हणजे जे उन्हाळ्यामध्ये जे जे करता येईल ना ते कामं करून ठेवते. आणि म्हटलं आता चला आपण याचं वरण वगैरे बनवून बघूया आता कसं होते काय होते. तर याच्यामध्ये कुठलं म्हणजे काहीच कचरा राहिलेला नव्हता. एकदम थोडंसं काहीतरी राहिलेलं आहे बघा. तर ते नंतर आपण इझिली काढून घेऊ शकतो त्याला. तर मी आज डाळसुद्धा बनली आणि माझी मागच्या वर्षीची संपली होती. त्यामुळे मी आता बनवून बघते कशी होते काय होते नंतर. आणि ही जी डाळ आहे बघा, ते 2-2.5 किलो तुरी होत्या, ही त्याची बनवलेली आहे. आणि हिला पण व्यवस्थित चाळून चोळून मी नीट करून ठेवले. तर आता ना 2 दिवस डाळ आपली चांगली वाळलेली आहे आणि माझ्याकडे एक प्लास्टिकची बकेट आहे बघा. तर त्यामध्येच मी तुरीची डाळ स्टोअर करते आणि जेवढी पाहिजे असती तेवढी मी एका बरणीमध्ये मला काढून घेते. आता याच्यातलं जे काम छोटं-छोटं राहिलेलं आहे ते कधीतरी आपण करू शकतो घरी बसल्या-बसल्या. आणि एवढी बरणीमध्ये मी काढून ठेवलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.